नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आत्ता भाई चालल्या आम्ही सवनाला, म्हणजे पूलला चाललो. जाम पोरं येतात आपल्याबरोबर. दाखवतो तुम्हाला हळूहळू. कंटिन्यू राहा तुम्ही व्लॉगमध्ये. फुल नाईट भाई आज मजा करणार आहे आम्ही जाम. चला आता पटापट जाऊया. अर्धी पोरा तिकडे युनिव्हर्सिटीला इव्हेंट आहे काहीतरी, नाईट इव्हेंट. तिथं साहिल व्हील्स आहेत, चरण आणि साहिल यावेळी तिथं वेट करतायत. आता आपली बुकिंग आहे 11 वाजताची. 2 का 3 तास काहीतरी बुकिंग आहे. जावा मस्तपैकी मजा करू जाम. चला गाइस, ये ओल्ड जिम देखो अपना, जिधर अपन बचपन में नहीं थोड़े महीने पहले आते थे. अभी ये सक्तों के पास थोड़ा पैसा आ गया ना, तो अभी चेंज कर लिया जिम थोड़ा मैंने. गाइस, दिस इज द सवना. इथे आहे सवना, याच्या आतमध्ये पूर्ण असतो. आता आम्ही इथे, बाकी पोरे येत आहेत तिकडून, त्यांची वाट बघतोय. काय फायनली सवानाला पोहोचलेलो आहे. असा काहीतरी सवाना आहे, असा काहीतरी सवाना आहे. आपल्यासोबत आपला स्पेशल माणूस आहे श्रीचरण. तर आता हा रुक ना निकाल राहू. जेव्हा असं इथं काहीतरी आहे. इथं जकुझी आहे मस्तपैकी. इथं सवना आहे म्हणजे स्टीम रूम सारखं आहे. इथं भाई मस्त टेबल टेनिस आहे. आणि इकडं मस्तपैकी असं आहे. हे बघा नंगे पुंगे बघा, सकतो बघा आता डेंजर. चला आता ही इथली भाई मेन आहे जी सापडीप करते, हिला पण घेऊ का ब्लॉगमध्ये. तर भाई आता मस्तपैकी पोहू आपण. पहिला इथं बसू जरा, मजा घेऊ आणि मस्तपैकी पोहू. जाम मजा येईल. गाय आता कपडे वपडे काढलेले आहेत भाई. आता देवेश भाई पूलमध्ये उतरतोय. इथं आपण चाललोय, तुम्हाला दाखवतो जरा इथं कसं काय. हे बघा इथं असे मिरर आहेत भाई, मस्त एकदम मजा येईल जाम. चला आता पोहूया. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात, कारण का फोन भाई पाण्यात नाही टाकू शकत. एकच फोन आहे, त्याचा पण भाई भरले अख्खा. तर भाई रिक्स नाही घेऊ शकत आपण. तर चला आता बरोबर ठेवूया फोन आणि पोहूया. मजा येते का नाही, मजा येते का नाही. मजा येते का नाही. डुबा डुबा. गाईज आत्ता भाई आम्ही निघलोय सवनामधून. जाम मजा आली, जाम मजा. मला डोलं लाल झाला असेल बघा. काही उड्या बिड्या मारतो ना तुमचा भाऊ बेकार. तुझं पण झालं थोडं, पण मी जास्त पाण्यात राहतो ना म्हणून मला जास्त होतात. भाई आता आले सगळे. हा उडे होतो ना. सगळी पोरं आहेत आपली मागे, 8-9 जण आहो सगळी. आता चालले आम्ही 24/7 ग्लोबुसला. आणि यांना हे खायचं आहे शॉर्मा. कोरोनामध्ये शॉपचं नाव काय, कोरोना तिथं म्हणजे शोरमा भेटतो. इथं शॉप म्हणजे इथं म्हणजे शोरमावाले शॉपचं नाव कोरोना असतो. हे कुठे गेले रे. चला गाईज कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, दाखवतो तुम्हाला का. बघा गाईज रशियाची नाईट लाईफ. इथं पब वगैरे आहेत. ते पब आहेत म्हणजे माणसं उभी आहेत पबसाठी लाईनला उभी आहेत. बाकी काय मजा आहे बघा ना, खतरनाक. गाईज वी आर इन पंचिंग मशीन. टॉपअप झालेला आहे आपला कार्ड. चलो अभी इथं टॉप स्कोर आहे 1450. तर बघू विराज किती मारतो. चल विराज कम ऑन. अरे आगला विराज तू दर. आता मी मारतो. चल मार. गेलाय. याची जास्त गेला. क्रेडिट भेटला. घे. जिंकलो ना. थांब मी अजून जोरात मारतो. नाही 1500 मारायचं आहे. चाल जा. अरे ना यार तेवढाच जातोय, कमी जातो. ठीक आहे सर, काय नाही आईच आपली ॲनाटॉमी बिल्डिंग. चालता भाई आम्ही ॲनाटॉमी बिल्डिंग जवळ पोहोचलो.
या अर्धे नग मागे आहेत. चला आता फटाफट आम्ही 5 जण चाललो. ही भाई बिल्डिंग आहे आपल्या ॲनॉनॉमीची. तर यावेळी सगळे शोरमा खाले आणि आता आम्ही चाललोय 24/7 पेत्रोचका नाही तर मग मगनीत. तिथं आपण काहीतरी खाऊ. आता शोरमा खाले तिथे जाऊन दुसरा काहीतरी खाऊ, कारण हॉस्टेल भाई सकाळीच खोलल. आता 1 तास तर झाला आम्हाला फिरता फिरता, 2-2:30 वाजलेच असतील. अजून 2-1 तास होऊन जाईल. चला हॅलो गाईज, आता आम्ही पोचलोय जायंट व्हीलच्या इथे. हे समोरच जायंट व्हील आपल्या. आणि यो भाई डोडो पिझ्झा बंद आहे, तरी पण याला पिझ्झा खायचा आहे. ते भाईला डोडो पिझ्झा खायचा आहे. पिझ्झाचं बंद आहे तरी पण बोलतो मला डोडो पिझ्झा खायचा है. ऐसे ना वो रोड पलटी कर और ऐसे ऐसे हॉस्टल चला जा. क्या डोडो पिज्जा खाना है बोल रहा है ये टाइम पे. मेरे को जायंट व्हील में बैठना है अभी. गाइस इथं आलता तर बर्गर किंग आहे का काय आहे काय माहीत. इथे ऑनली कारसाठी आहे. बघू आपल्याला ऑर्डर भेटते का. जर नाही भेटली तर 24/7ला जायला लागेल आपल्याला. इकडे पुढे आहे 24/7. त्या दिवशी गेलो तिकडे. चला बघू आता कसा काय. गाईज आता आम्ही आलतो पेत्रोचकामध्ये. इथून घेतल्यात बाई मस्तपैकी पॉपकॉर्न, ते पण कॅरेमलवाले, आणि एनर्जी ड्रिंक घेतले एक. एनर्जी पण घेतलं पॉपकॉर्न. त्यांनी नॉर्मल घेतलेत, मी कॅरेमल घेतलं. मला कॅरेमल बटन. चला आता बरोबर जाओ गाईज. आता बाई कॅरेमल पॉपकॉर्न खात खात तुमचं भाव आल्या दाणार आहे ना ग. दाणारच दिले ना तसंच काहीतरी लिहिले. आलो आहे भाई इथं आम्ही मागवले रोल. दाखवतो तुम्हाला आल्यावर. असं काहीतरी शॉप आहे भारी. आणि 24/7 आहे, म्हणजे 24 चालूच असतो अख्खा दिवस रात्र. बघू आता कसं आहे, टेस्ट कशी आहे बघू. चला ऑर्डर आलेली आहे. असं काहीतरी घेतलं आम्ही. बघू कितीला आहे माहिती आहे का. 300 रुपयाला आहे एवढूसा. काय ना बाई इथं मागत असतो सगळा. असं काहीतरी आहे काय जो मस्त लागतं. थोडा काहीतरी डिफरंट आहे. पहिली बार खाला. शेपू लागली मला. शेपू तर टाकतात ना त्यावेळी शोरमामध्ये पण टाकतात. मस्त लागतं. गाईस तुम्ही कधी शेपूची भाजी खाल्ली असेल ना तर भाई तुम्हाला माहिती असेल हे शेपू पण आहे. आणि या रशियन लोकांना शेपू जाम पटते. काय रे विराज. रशियन लोक शेपू जाम खातात प्रत्येक, म्हणजे त्यांच्या ना असं ह्याच्यात शेपू असतंच. आम्ही पॉपकॉर्न खात खात गाणे ऐकत मस्तपैकी चाललो हॉस्टेलवर. आता 3:30 वाजले. चला आता मस्त उद्या लास्ट सुट्टी आपली संडे. उद्या पण मजा येईल भाई. उद्या पण क्रिकेट खेळणार आहे आणि ते पण भाई सिनियरसोबत मॅच लावणार आहे असं काहीतरी सांगतात. तर बघू भाई उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला मजा येईल. आता पटापट जाऊ हॉस्टेलवर. तो तुम्हाला डायरेक्ट आता हॉस्टेलवर गेल्यावर. Tu давай на пятерку сейчас подписывай. हा ही कॅश फिरस कॅश. А? Брус кэш. Давай десятку пиздешь. नियत А? Давай по десятке. नियत Давай, с вас десятка, с меня десятка. नियत. Поехали. काय बघा कसं झाले. ब्लू झाले. आता मी पोचलो इथे. ही व्यात काय हे बसलाय बाई इथं. आता आमचं हॉस्टेल मागेच आहे. चला जाऊ पटापट. आमच्या हॉस्टेलमध्ये आता नवीन रूल काढले. 12 नंतर एंट्री नाही टाळा लावतात. आमचं नशीब चांगलं असतील आम्हाला इंटर घेतील आता आतमध्ये, नाही तर भाई वाट बघायला लागेल अजून 1-1.5 तास. बघू आता नशीब कसे आहेत आपले. तिथे गेल्यावर समजेल आता. ग्लोबस बंद आहे. ये तो खतरनाक सीन रिकॉर्ड हो गया. ये कट कर देना प्लीज. चला आता बघू घेतात का आपल्याला आतमध्ये. दाखवतो तुम्हाला. काही नशीब चांगले होते आमचे. आम्हाला येऊ दिला. थोडी डोकरी भटकलेली पण ठीक आहे, मनवलं दिला आम्ही. गाईज जाम मजा आली. जाम मजा मस्ती केली. जाम फिरलो. आता भाई उजेड पडला थोडासा. आता गपचूप झोपूया. आणि भाई लास्ट सुट्टी आता. आज संडे चालूच झाला ऑलमोस्ट. तर भाई लास्ट सुट्टी आहे. जाम मजा गेली या सुट्ट्यांमध्ये. आता भाई हिस्टॉलॉजी नवीन सब्जेक्ट येतील. जाम अभ्यास होईल आता चालू. कारण का फिजिक्स मॅथ्स वगैरे येणार आहे खतरनाक. तर भाई टाईमच नाही भेटणार. मग जाम फिरून घेतला आता मस्तपैकी. माझ्या डोळे लाल पडले कारण का ना मी पाण्यात म्हणजे एकदम डोळे वगैरे उचके ठेवतो ना, त्याच्यामुळे तर पाणी गेल्यावर होतात माझे लाल. नॉर्मल माझ्यासाठी ते.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. उद्या लास्टचा सुट्ट्यांचा ब्लॉग असेल. बघू उद्या काय करतो. उद्या म्हणजे आजच संडे आहे तो. बघू काय करतो ते पण दाखवेन तुम्हाला. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.